AN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर। वृत्त श्री क्षेत्र बारालिंग देवस्थान तामसाता हदगाव येथे भाजी भाकरीच्या पांगतीचे आयोजन। शिजणार 250 क्विंटलची भाजी, 1 लाख भाविक भक्त घेणार आस्वाद। हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग मंदिराच्या आगळ्यावेगळ्या भाजी भाकरी पंगतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे। उद्या बुधवार दिनांक 15 रोजी भाविकांना भाजी भाकरीचा प्रसाद मिळणार आहे। त्यासाठी 250 क्विंटल भाजी शिजणार असून 100 ते 125 क्विंटल भाकरीची देखील तरतूद असेल। बारालिंग देवस्थान समिती, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांचे शेकडो हात आठवड्याभरापासून पंगतीच्या तयारीसाठी लागले आहेत। मंदिरातील सभागृहातही खरेदी केलेल्या भाजीपाला स्वच्छ करून चिरण्याचे काम सुरू आहे। यंदा 200 ते 250 क्विंटल भाजी शिजवली जाणार आहे। पालक, मेथी, कोथिंबीर आदी ताज्या भाज्या संकलित करून मूळ भाजीमध्ये समाविष्ट करण्यात येतील। भाजी शिजवण्यासाठी भव्य 2 कढई व पातेले, 2 मोठ्या भट्ट्या सज्ज झाले आहेत। या भाजी भाकरीचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने केले आहे। ऊपर कैलाश रहंदा भोलेनाथ जी। शंभो तरमिया जो तार दसिब जी, पापिया जो मारदा जी, पापिया जो मारदा। बड़ा ही दयाल मेरा भोले अमली। आज ही बारालिंग देवस्थानची भाजी भाकरी यात्रा जवळपास 155 वर्ष या प्रथेला झालेली आहेत व इथे आजूबाजूच्या 50 ते 200 किलोमीटरपर्यंतचे भाविक खूप श्रद्धेने व भक्तीने इथे येतात व या भाजीचा आस्वाद घेतात व इथे आम्ही या जवळपास 250 क्विंटलची भाजी शिजवतो व हे भाजी सर्व प्रकारची इथं असते व ती नॅचरल असते। त्यामध्ये कुठला मसाला, तेल व इतर आम्ही काही वापरत नाही आणि जवळपास आजूबाजूच्या खेड्यातून आणि आमच्या समितीकडून 100 ते 125 क्विंटलच्या ज्वारीच्या भाकरी आम्ही इथं बनवतो आणि जवळपास 1 लाख भाविक या भाजी भाकरीचा आस्वाद घेऊन या आमच्या तीर्थक्षेत्राला भेट देतात व त्यांचं मन एकदम तृप्त होते। तामसा ही भाजी भाकरीची पंगत म्हणजे आमच्या गावाचं वैभव आहे। तामसा परिसरात जवळपास 100 खेड्याचं हे आमचं वैभव आहे आणि जवळपासचे लोक आम्हाला खूप मदत करतात आणि गावातील बी लोक खूप मदत करतात। आम्ही 10-15 जण रात्रंदिवस जवळपास 15 दिवसापासून या कार्यक्रमाला आम्ही झटतो आणि सगळं एक मतानं, म्हणजे इथं कोणता मतभेद नाही, कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष काही नाही, सर्व मिळून काम करतात आणि जत्रा यशस्वी कशी होईल हे आमच्या सगळ्याच्या मनात राहते की बाबा लोकांना प्रसाद कसा भेटला पाहिजे, जेणेकरून लोकांना असं मन लागलं पाहिजे आणि आम्हाला देणगीसुद्धा देणारी भरपूर राहतं आणि यापुढे बी आमचं हे चालूच राहील, याच्यात काही हे नाही, दुमत नाही। आणि आम्ही सर्व गावकरी बाहेरच्या जवळपास सर्व लोकांना बारालिंग मंदिराला येण्याची आम्ही हात जोडून विनंती करतो, प्रसाद घेऊन जाणे, शिस्तीत जाणे बस।